हाय हॅलो नमस्कार, मी स्नेहा आणि माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। हा व्हिडिओ असणार आहे माझ्या चेन्नई ट्रिपचा। आजच आम्ही चेन्नईमधल्या गव्हर्नमेंट म्युझियमला भेट देण्यासाठी आलेलो आहोत। तर एकंदरीत या म्युझियममध्ये नक्की काय काय आहे आणि काय काय आम्ही बघणार आहोत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवते। सो चला। चेन्नईमधलं हे जे सुंदर तुम्ही गव्हर्नमेंट म्युझियम बघताय ते 1851 मध्ये सुरू झालेलं आहे आणि भारतातील दुसरं सर्वात जुनं संग्रहालय आहे। पुरातत्वीय आणि मुद्राशास्त्रीय संग्रहांनी समृद्ध असं हे संग्रहालय आहे आणि यामध्ये युरोप बाहेरील रोमन पुरातन वस्तूंचा सर्वात मोठा संग्रह पाहायला मिळतो। पर्यटकांना देशातील सर्वोत्तम दक्षिण भारतीय कांस्य शिल्पांचा संग्रहसुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामध्ये नटराज असेल, राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या प्राचीन आणि आधुनिक प्रतिमांचा सुद्धा समावेश आहे। हेच सगळं मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। हे जे तुम्ही पाहताय हे गव्हर्नमेंट म्युझियमचा बाहेरचा भाग आहे। नमस्कार मंडळी, चेन्नईमधल्या एका नवीन ठिकाणी तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आजचा दिवस आम्ही चेन्नई एक्सप्लोर करणार आहोत आणि चेन्नईमधल्या गव्हर्नमेंट म्युझियमला आज आम्ही भेट दिलेली आहे। या म्युझियममध्ये वेगवेगळं म्हणजे एक्झिबिशन आहेत, त्याच्यामध्ये पेंटिंग एक्झिबिशन आहे, काही पुरातन ज्या मूर्त्या आहेत त्या इथे त्यांचं प्रदर्शन आहे। सो येस, तेच आज आपण बघूया। ॲक्च्युली इथे काही तिकीट प्राईस आहे वेगवेगळ्या म्युझियमसाठी आणि त्याच्यामध्ये क्रायटेरिया आहे वेगवेगळ्या, म्हणजे फोटोजसाठी व्हिडिओसाठी वेगळं तिकीट आहे किंवा पर आवर किती आहे वगैरे। आणि याचा जो टायमिंग असतो तो सकाळी 9:30 ते 4:30 असा आहे। आणि या संग्रहालयात प्रामुख्याने 6 इमारती आहेत। मुख्य इमारतीत चोल, विजयनगर, होयसळ आणि चालुक्य यासह सर्व प्रमुख दक्षिण भारतीय कालखंडांचं प्रतिनिधित्व करणारा एक उत्तम पुरातत्व विभाग आहे। त्यात एक उत्तम वांशिक संग्रह देखील आहे। तसंच समोरील इमारतीमध्ये शस्त्र, कठपुतळी आणि इतर कलाकृतींचा संग्रह आहे। कांस्य शिल्प असतील, जुनी नाणी आणि रासायनिकरित्या जतन केलेल्या ज्या कलाकृती आहेत त्या कांस्य गॅलरीमध्ये आपल्याला पाहता येतात। ती जी कांस्य गॅलरी आहे तीसुद्धा आपण पुढे बघूयात। तसंच आकर्षक आणि परस्पर संवादी शैक्षणिक प्रदर्शनांनी भरलेलं बाल संग्रहालयसुद्धा या ठिकाणी आहे। त्यामुळे लहान मुलांनासुद्धा जर तुम्ही या ठिकाणी घेऊन गेला तर त्यांनासुद्धा जुन्या वेगवेगळ्या गोष्टी पाहता येतील, वेगवेगळी शिल्प पाहता येतील। इथल्या पुढच्या क्लिप्समध्ये तुम्हाला वेगवेगळी पुरातन नाणी पाहायला मिळणार आहेत। त्यामध्ये जी युरोपाबाहेर रोमन पुरातन वस्तूंचा जो मोठा संग्रह आहे तो या ठिकाणी या म्युझियममध्ये लावलेला आहे। सो वेगवेगळ्या देशांची करन्सी असेल किंवा भारतातीलच पुरातन काळातल्या ज्या करन्सीज आहेत त्यासुद्धा इथे लावलेल्या आहेत। त्याचं प्रदर्शन लावलेलं आहे आणि त्याची माहितीसुद्धा सविस्तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। हे जे आहेत हे दगडांमध्ये कलाकृती केलेली शिल्प आहेत। त्याच्यामध्ये अगदी नंदी असेल, आपला गणपती बाप्पा असेल आणि वेगवेगळी आणखी शिल्प या ठिकाणी पाहायला मिळतात।
मी आली आहे मरीना बीचला, पण दुसरं मुंबईतलं झू चौपाटी आहे ही. का ते तुम्हाला मी दाखवतेच. मुंबईतली दुसरी झू चौपाटी आहे ना. हो, सगळ्यात मोठा बीच आहे, लॉंगेस्ट बीच याला म्हणतात. पण इतकी गर्दी आहे प्रचंड आणि हा कचरा पण खूप आहे. त्याच्यामुळे ॲक्च्युली आम्ही खूप एक्सायटेड होतो इथे येण्यासाठी, पण आज वीकेंड असल्यामुळे सुद्धा गर्दी असू शकते. त्यामुळे वीकडेजला हा चेन्नईमधला मरीना बीचला बीच स्किप करा नका येऊ, वीकेंडला तर अजिबातच नका. या बीचवरती मच्छी विकायला आहे, फ्राय मच्छी. मी तुम्हाला दाखवते. How much? One plate? Huh? 180. One piece? $100, $80, $70. Different rate for different fish. This is surmai. This is बिल मछली. okay. बोनलेस मछली. Okay. And पापलेट? हाँ? पापलेट? कुठली टेस्ट करायची गायजांनू? कोणती टेस्ट करायची? ओके. इकडची स्वच्छता बघून आम्ही इतक्या प्रभावित झालोय की थेट आता मुंबईला जाऊनच मच्छी खाणार. पण व्हेज फूड चांगलं होतं. येस, त्याची पण क्लिप शेअर करते. अच्छा, थोडं आता झालंय की जाऊ दे, टाक. मसाला डोसा मागू तोपर्यंत. मसाला राईस मध्ये मागू नका. या बापरे, भात बघ. तो राईस मागव ना. तो आता विचार तो कोणता राईस विचारू मी. मसाला डोसा बघ किती या. बोल आता. चेन्नईला आल्यावरती तो तुम्हाला ऑथेंटिक फूड ट्राय करायचं इकडे वडक्कम म्हणजेच नमस्कार. आज मी आलेले आहे चेन्नईमधल्या विष्णूच्या मंदिरात, शॉर टेम्पल इथल्या महाबलीपुरम इथे आलेली आहे. याच मंदिराचा एकूण इतिहास काय आहे तेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. सो चला. रात्रीचा आमचा प्लॅन असा होता की महाबलीपुरमला जायचं. तिकडचं जे प्राचीन शिल्प आहे, लेण्या आहेत आणि जे मंदिर समोर तुम्हाला दिसतं आहे हेच बघण्यासाठी आम्हीही पोहोचलो. याचा इतिहास असा आहे की हे जे महाबलीपुरम आहे ते 2000 वर्षापासूनची ही ऐतिहासिक पार्श्वभूमी असल्याचं इतिहासकार मानतात. आणि या शहराचं प्राचीन नाव मामल्लपुरम असं आहे. जेव्हा 7व्या शतकात पल्लव राजांची राजधानी म्हणून हे शहर ओळखलं जायचं. त्यामुळे या कालावधीत अनेक लेणी इथे निर्माण करण्यात आली. तसंच या परिसरात जशा मानवनिर्मित गोष्टी दिसतात तशाच काही नैसर्गिक आश्चर्यही आम्ही पाहिली. त्यापैकीच एक म्हणजे प्रचंड मोठ्या आकाराचा दगड उतारावर येऊन थांबलेला एका ठिकाणी दिसतो. हे सगळं खूपच बघताना भारी वाटत होतं की ही जी प्राचीन शिल्प आहेत ती आपण अशी प्रत्यक्षात बघत होतो.
ह्या ठिकाणाला कृष्णोज बटर बॉल असं सुद्धा म्हणतात. याच्याजवळच भूमेची गुहा, वराह गुहा, दगडात कोरलेलं गणेश मंदिरसुद्धा या ठिकाणी आहे. कृष्ण मंडप नावाची गुहा तर खूपच सुंदर आहे, तीसुद्धा आम्ही या ठिकाणी बघितली. आणि या लेणी गटामध्ये सर्वात आकर्षक शिल्प कुठलं तर अर्जुन तपस्याचं एक शिल्प होतं. त्यामध्ये 27 मीटर लांब व 9 मीटर रुंदीचा विशाल खडकावरचं हे शिल्प होतं. अर्जुन, पशुपक्षी, मानव यांची एकत्र शिल्प असणारी ही तुम्ही सगळी बघू शकता. तसंच वरच्या लेण्याच्या जवळ 5 रथ नावाचा एक शिल्पगट आहे, तोही पाहण्यासारखा आहे. नावाप्रमाणेच या ठिकाणी 5 पांडवांच्या नावाने 5 दगडी रथ आहेत, म्हणून त्यांना 5 रथ असंही म्हटलं जातं. आणि यापैकी 4 रथ एकाच भव्य दगडात कोरलेली आहेत. दुरून हे रथ म्हणजे मंदिरच वाटतं, ते तुम्ही आता ह्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल. धर्मराजा जो होता, धर्मराजाचा रथ हा सर्वात उंच आहे. त्यानंतर भव्य आकाराचे हत्ती आणि एका काल्पनिक प्राण्याचे शिल्पही या ठिकाणी तुम्हाला अनेक काल्पनिक प्राण्यांची चित्र तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि ही जी महाबलीपुरमची सफर आहे तुम्ही ती एका दिवसात आरामात पूर्ण करू शकता. चेन्नईपासून जवळ असल्यामुळे आणि पर्यटकांच्या वाढत्या गर्दीमुळे म्हणा किंवा वाहनांची वगैरे खूप चांगली सोय आजूबाजूला होते. दक्षिण भारतात पर्यटनासाठी जर तुम्ही फिरण्यासाठी जर गेलात तर न चुकता महाबलीपुरमला तुम्ही नक्की जा. आणखी एक मला सांगायचं आहे की महाबलीपुरमचं आणखी एक आकर्षण म्हणजे तिकडचा समुद्रकिनारा. तुम्ही जेव्हा या ठिकाणी जाता तेव्हा तुम्हाला कंटिन्यू समुद्रांच्या लाटांचा आवाज येत असतो. आणि आपण जसं चित्रपटांमध्ये बघतो तसं म्हणजे ते तर काय म्हणतो आपण त्याला, ते बनवलेलं असतं ते आवाज वगैरे ते त्या ठिकाणी. पण या ठिकाणी जेव्हा आपण प्रत्यक्ष जातो तेव्हा हे आपल्याला साऊथ इंडियन लुक तयार करायचा प्रयत्न केला आहे. सो हिने खूप मस्त कांजीवरम साडी घेतली आणि मी हाफ साडी. सध्या थंडीचे दिवस सुरू आहेत आणि फिरण्यासाठीचा हा सर्वोत्तम ऋतू आहे, बेस्ट सीझन आहे. दक्षिण भारतात समुद्रकिनारा जवळ असल्यामुळे आणि उन्हाळा आणि पावसाळा हे दोन्ही ऋतू अतिशय तीव्र असतात. त्यामुळे या दिवसात तिथे फिरणं त्रासदायक ठरतं. त्यामुळेच हिवाळ्यात म्हणजे आत्ता या सीझनमध्ये त्या ठिकाणी जाणं केव्हाही चांगलं. तमिळनाडूमधील महाबलीपुरम हे ठिकाण नेहमीच पर्यटकांना साथ घालत असतं. चेन्नईपासून अवघ्या 60 किलोमीटर अंतरावरती हे असलेलं शहर आहे. त्यामुळे चेन्नईमध्ये एका दिवसात जर तुम्हाला काही ठिकाणे फिरायची असेल तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी ठिकाणं दाखवलेली आहेत त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट म्युझियम, समुद्रकिनारे आणि हे महाबलीपुरम नक्की फिरा. शेवटी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. तसेच आणखी वेगवेगळे व्हिडिओ, आणखी नवनवीन व्हिडिओ, नवनवीन विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.